तर मुंबई मेट्रो 2B मार्गावर आता चाचणीला सुरुवात झालेली आहे। मुंबईकरांच्या सेवेत लवकरच ही मेट्रो धावणार आहे आणि त्याच संदर्भातली चाचणी आता घेण्यात येते आहे। हे दृश्य आपण पाहतो आहोत। मुंबई मेट्रो 2B मार्गावर मेट्रोच्या चाचणीला सुरुवात झालेली आहे। लवकरच मुंबईकरांच्या सेवेमध्ये ही मेट्रो येणार आहे। चेंबूर मानखुर्द मेट्रोची ट्रायल रन सध्या सुरू असल्याचे या दृश्यांमधून आपण पाहू शकतोय। मेट्रो 2B मार्गावर या चाचणीला आता सुरुवात झाली आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड आपल्या सोबत आहेत। गिरीश, मुंबई मेट्रो 2B चाचणीला सुरुवात। नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी सागर मेट्रो आलेली आहे आणि थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। माझा कॅमेरामॅन गणेश वाटेला सांगेल ही सगळी दृश्य दाखवावी। मुंबईत आज मेट्रो लाईन 2B च्या ट्रायल रनला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि 2B येलो लाईन म्हणूनही ओळखली जाते। तिथं ट्रायल रन आजपासून सुरू होतोय। ही लाईन अंधेरीतील DN नगर सुरू होतोय। ही लाईन अंधेरीतील DN नगर ते मानखुर्द ते मंडाळापर्यंत जोडली जाणार आहे आणि सुरुवातीला 5.3 किलोमीटरचा ट्रायल रन मंडाळा ते डायमंड गार्डन चेंबूर दरम्यान होतोय आणि त्याची ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। सागर या मार्गावर डिसेंबरपर्यंत काही भाग प्रवाशांसाठी सुद्धा सुरू करण्यात येणार आहे आणि ही मेट्रो लाईन पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारी एक महत्त्वाची पायाभूत सुविधा ठरणार आहे। प्रवाशांना याचा मोठा लाभ होईल असे सुद्धा बोललं जाते। मुंबई शहरांच्या पायाभूत विकासात मेट्रोची भूमिका मोठी आहे आणि त्यामुळे लाईन 2B सुरू झाल्यानंतर प्रवाशांच्या ट्रॅफिकच्या समस्येतून सुटका कशा पद्धतीने होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बघा, सुसज्ज असं मेट्रो स्टेशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। मुंबईच्या मंडाळापासून ते डायमंड गार्डनपर्यंतचा 5 किलोमीटरचा जो स्ट्रेच आहे तो सध्या पूर्ण झालेला आहे आणि त्याची जी ट्रायल रन आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे लवकरच भविष्यामध्ये हे ट्रायल रन पूर्ण झाल्यानंतर यातील ज्या त्रुटी आहेत त्या दुरुस्त केल्यानंतर आता ही जी मेट्रो आहे ती मुंबईकरांना अर्पण केली जाणार आहे। त्यामुळे मुंबईकरांच्या सेवेमध्ये आल्यानंतर या मेट्रोचा कशा पद्धतीने फायदा होणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। सागर, नक्कीच गिरीश, धन्यवाद या माहितीसाठी।